नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी आज एक गंमत सांगणार आहे. तसं पाहता आजकालच्या न्यूज चॅनलवर गमतीशिवाय तर दुसरं असतंच काय म्हणा. मी हे उदाहरण आत्ता का दिलं तर आजच्या कथेचा विषय नेमका हाच आहे. पण कथा लिहिली आहे मात्र 1955मध्ये दी.बा. मोकाशी यांनी. आज जे स्वरूप आलेलं आहे बातम्यांना, त्याचं एक अंगड्या दुपट्यातलं रूप आपल्याला तेव्हा पाहायला मिळणार आहे या कथेमध्ये. नक्की ऐका, मजा वाटेल तुम्हाला. निगडीत होत आहे म्हणून, तुलना होती आहे म्हणून मजा वाटेल असं म्हणते मी. तर आजच्या काळात जे घडतंय त्याचं ते तंतोतंत प्रतिरूप आहे. आपल्या कथेची जी नायिका आहे ती एका गावात राहते आणि त्या संथ जीवनाला ती अगदी कंटाळून गेली आहे आणि आयुष्यात, गावात, निदान जगात तरी काहीतरी थरारक घडावं ह्यासाठी ती खूप आसुसलेली आहे. मग भलेही ते कितीही वाईट जीवघेणं का असेना, पण काहीतरी घडावं, काहीतरी थरारक घडावं, काहीतरी थ्रिल यावं असं तिला वाटतंय. आणि ह्या सगळ्या घटनेचं अतिशय मनोवेधक वर्णन केलं आहे दी.बा. मोकाशी यांनी. पण मंडळी, आपण कथा तर नक्कीच ऐकणार आहोत. त्याआधी 1 मिनिट फक्त प्लीज नजर टाका, माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे की नाही. जर नसेल तर लगेचच करून टाकायचं आणि बेल आयकॉन पण दाबायची. आणि अभिवाचन आवडलं तर लाईक आणि कमेंट करायचीच, पण अभिवाचन शेअर पण करायचं आहे. तर मग आता आपण सुरू करूयात आजची कथा. कथा आहे बातमी. लेखक आहेत दी.बा. मोकाशी आणि अभिवाचन आहे अदिती पालीमकर. सगळीकडे ती लक्ष ठेवून होती. वरून विमान चाललं होतं. खालून एक लहान नदी वाहत होती. वाघ जाळीत पहुडला होता आणि विषारी नाग पाचोळ्यातून सळसळत जात होता. नदीतून नाव वाकडी वळणं घेत सरकत होती. एक बाई पाण्यासाठी अर्धा मैलावरून आली होती. एक गुराखी पाचोळा तुडवीत चालला होता. एक संन्याशी जवळच्या देवळात बसून काहीतरी लिहित होता. कुठं काही घडत नव्हतं. नदी पुराच्या पाण्यानं फुगून गावं वाहून नेत नव्हती. विमान पडत नव्हतं. वाघाला सावज मिळत नव्हतं. नाग कुणाला चावत नव्हता. तिला वाटलं, पुराचा खूप मोठा लोंढा आला तर 10 माणसं वाहून जातील, 8 मरतील, 2 जगतील. पाण्याला आलेल्या बाईला वाघानं पाहिलं तर तो तिच्यावर झडप घालील. एका बाईला वाघानं पळवलं. या गुराख्याचा पाय सापावर पडला तर गुराख्याला साप चावून मृत्यू येईल. पण असं होणार नाही. हे सगळं असंच कंटाळवाणं सरळपणानं चालणार हे ती ओळखून होती. ही लहानशी नदी फुगून किती फुगणार? विमान का नेहमी पडतात? वाघबाईला पाहणार नाही, काही घडणार नाही. तिनं आळस दिला, चुटकी वाजवली. वेळ किती हळू चाललाय. काही घडलं की वेळ कसा झटकन जातो, मजेशीर धावपळ होते. तिला तो विमान अपघात आठवला. इथून 4 मैलांवरच झाला होता. विमान त्या खेड्यावर गिरक्या घेऊ लागलं. आपण अशाच आळसावून पडलो होतो. याच जांभाया आणि अशाच चुटक्या. आपल्याला वाटलं गमतीनं घेत असेल गिरक्या विमान, जाईल आता पुढं. पण विमानानं 10 फेऱ्या मारल्या. आपण उठलो, तल्लख झालो. विमानात डोकावून पाहिलं. वैमानिक बावरलाच होता. काहीतरी चांगलंच बिघडलं होतं. दर फेरीला विमान घरांवरून नि झाडावरून अगदी चाटून जात होतं. दर वेळेला वाटत होतं आता कोसळणार, आत्ता कोसळणार. घरावर की झाडावर? घरावरच कोसळलं तर? वैमानिक ठार, 4 माणसं आगीत गेली. तरी आपल्या मनात धास्ती होती,
इंजिन ठीक चालू झालं तर या वैमानिकांचं काही सांगता येत नाही. ऐन वेळेला काहीतरी सुचतं त्यांना. वैमानिक धीराचा होता यात संशयच नाही. तो रेडिओवरून बोलत होता, सहकाऱ्यांना कळवत होता. शेवटी फेऱ्या घेत घेत तो गावाच्या टोकाला आला. त्यानं धीरानं रेडिओवरून नातलगांचा निरोप घेतला आणि विमान उतरवलं एका शितात. आपल्या छातीत किती धडधडलं. अजूनही ते विमान नीट उतरेल. कितीदा असं झालंय, खरंच झालंय. अगदी काहीतरी घडणार असं वाटलं की झालंच. त्या पलीकडच्या गावात नवरा संतापानं कुऱ्हाड घेऊन घरी आला. आपल्या बायकोनं जार घरात आणल्याचं त्याला कोणीतरी सांगितलं. घरात शिरून त्यानं धाडकन दार लावलं आणि आपण कशा थरथरत बाहेर वाट पाहत होतो. दरवाजा आत्ता उघडेल आणि रक्तानं ठिबकणारी कुऱ्हाड घेऊन तो बाहेर येईल. नवऱ्यानं बायकोचे कुऱ्हाडीनं तुकडे केले. पण झालं काय? नवरा बायको हसत हातात हात घालून बाहेर आली. बाहेर येऊन नवऱ्यानं कुऱ्हाड दूर भिरकावली. तसंच आताही हे विमान अलगद फुलासारखं जमिनीवर उतरायचं आणि हसत हसत वैमानिक बाहेर यायचं स्वतःचीच पाठ थोपटत. पुन्हा हिरमुसलं तोंड व्हायचं आपलं. पण तसं झालं नाही. डोकं खाली करून विमान कोसळलं. शेताच्या कमरे एवढ्या बांध्यावरून ते कोलांट्या घेत गेलं आणि मग भपकन जाळ झाला. धुराचा लोट आकाशात लवलवत गेला. अपघात, भीषण विमान अपघात. आपण केवढ्या मोठ्यांदा ओरडलो. केवढं रूप घेतलं भव्य. ते रूप पाहून सगळं जग चकित झालं. एखाद्या सम्राटासारखं रूप होतं ते. डोळे विस्फारून जो तो धावत येत होता, पाहत होता, बोलत होता. प्रथम भोवतालचे लोक आले, मग गावातले येऊ लागले, मग बाहेरून रीख सुरू झाली. वर्तमानपत्रवाल्यांनी फोटो घेतले, मोठी शीर्षक दिली, भीषण अपघातात वैमानिक ठार. आपले ते सगळे दिवस अत्यंत वैभवाचे होते. पण असे दिवस केव्हा येतात आणि केव्हा जातात हे कळतही नाही. त्या पलीकडल्या शेतात जेव्हा पाण्याचा झरा उमटला तेव्हा कल्पना तरी आली का आपल्याला? तिथला शेतकरी भीतभीतच ते पाणी प्यायला. गोड लागलं. मग त्याचे सगळे सोयरे येऊन पाणी प्यायले. त्यांनाही नवल वाटलं. मग गावातले लोक आले. कोणीतरी म्हटलं गंगा आली आहे. एका शेतात गंगा, अपूर्व चमत्कार. आपल्याला ओरडल्याशिवाय राहावलं नाही. पण त्या ओरडण्यानं काम केलं. सगळी पंचक्रोशी हलून गेली. गंगेच्या दर्शनाला जत्रा लोटू लागली. सगळ्या तालुक्यातून लोक येऊ लागले. गंगेचे फोटो वर्तमानपत्रातून आले. त्यावर टीकाही झाल्या. खरं वैभव भोगलं त्यावेळी आपण. पण विमान कोसळल्यानंतर सगळं थंड झालं पहा. हा देवळात माणूस बसलाय याचा काही उपयोग आहे का? आपली पणजी सांगायची. असा एक माणूस देवळात लिहित बसायचा. डोंगरावर जाऊन लिहायचा. नदीकाठी बसून लिहायचा. शेतावर बसून लिहायचा. गावातल्या लोकांना सगळा मूर्खपणा वाटायचा. देवळात तो भजनं म्हणायचा, नाचायचा. एकदा कोणीतरी त्याचं भजन ऐकलं. त्याला ते आवडलं. तो ऐकत बसू लागला. मग आणखी 4 माणसं येऊ लागली. त्याचं पाहून आणखी 10 माणसं जमा झाली. गावातल्या बाया बापड्या भक्तीनं येऊन त्याचं भजन ऐकू लागल्या. तो बाहेरगावी गेला की तिथंही भजन म्हणू लागला, कीर्तन करू लागला. आपल्या आजीला मग जरा कल्पना आली. ती पुढं सरसावली. फार मोठा संत आला आहे, त्याचे अभंग ऐका. लोक त्याच्या भोवती अधिक जमा होऊ लागले. त्याचं कीर्तन चालू असता तल्लीन होऊ लागले. त्याचे अभंग घरोघर मुखोद्गत झाले. आपल्या पणजीचं वैभव वाढत चाललं. सगळ्या आयुष्यभर तिला तो माणूस पुरला. तिच्या सत्तेचा प्रदेश सारखा वाढतच होता. त्याच्या अभंगाच्या वह्या जेव्हा डोहात बुडाल्या आणि त्या पांडुरंगानं कोरड्यावर काढल्या तेव्हा तर तिच्या जीवनाचा कळस झाला. अनेकांनी ते अनेकांना सांगितलं. आजही त्याविषयी लोक बोलत आहेत. पण आता देवळातून लिहिलेलं कोणी वाचत नाही. आता शहरातल्या घाणेरड्या चाळीतून, पडक्या खोल्यातून नि धडधडणाऱ्या यंत्राजवळ बसून जे लिहिलं जातं तेच लोकात पसरतं. देवळं, नद्या, डोंगरं, नाले सगळं ओस पडलंय. म्हणूनच देवळात बसलेल्या या संन्याशाच्या लिहिण्याचा उपयोग नाही. काहीतरी जुनं काढून तो लिहित असणार.
नाहीतर हिशोब टिपीत असेल किंवा स्वतःचं चरित्र लिहित असेल. कोण वाचणार ते? कोण बोलणार त्याबद्दल? हे देऊळ, हे झाड, हा डोंगर, ही नदी, इतकं कंटाळवाणं झालंय सगळं. इथं आणखी काही काळ जर काहीच घडलं नाही तर आपली उपासमार होईल. नामशेष व्हावं लागेल आपल्याला. सांदी कोपऱ्यात जिथं जिथं आपण बसून राहत असू त्या जागा तिला आठवल्या. तिला फार वाईट वाटलं. एखाद्या मोठ्या झाडाच्या उंच झुलत्या फांद्यावरही ती बसे. काहीतरी घडणार असं तिला खात्रीनं वाटू लागे. वातावरणात काहीतरी बदल होई. तिच्या कयासाप्रमाणे घडेही. मग आपलं एवढंसं रूप सोडून ती विराट रूप घेई. सगळ्या पृथ्वीला व्यापून अंतराळात पोहोचू असं तिला वाटे. नदीच्या कपारीतही ती बसून राही कुठेतरी. किंवा पाणी चढलं की उंचशा कातळावर जाऊन बसे. किती मजा येई. कधी कधी भोवतालच्या गावावरूनही ती चक्कर मारून येई. तिला वाटे हे सगळे लोक आपण अवतरण्याची, मोठं रूप घेण्याची वाट पाहत आहेत. आपलं कौतुक करण्यासाठी थांबले आहेत. तिनं देवळात डोकावून पाहिलं. संन्यासी आपलं सामान आवरून घेत होता. त्याच्या हातात एक वही होती नि पडशीत 2 पुस्तकं होती. तिला जरा नवलच वाटलं. जिथं चिलीम किंवा गांजा असायचा तिथं तिचे डोळे किलकिले होते. ते ताठ झाले. संन्यासी पडशी उचलून उठला. देवाला नमस्कार करून तो देवळाबाहेर आला. बाहेर पडण्यापूर्वी त्यानं एकदा घंटा वाजवली. मग वाहनं घेऊन तो बाहेर पडला. त्या वाहना तिला वेगळ्या वाटल्या. त्याची पावलं तिला वेगळी वाटली. त्याचं स्वतःशी गुणगुणणं वेगळं वाटलं. ते सगळं वेगळं वाटलं. शहरातून आलेलं वाटलं. हा माणूस शहरी आहे, शिकलेला आहे तर. ती उठून त्याच्या मागोमाग चालू लागली. तो नदीकडे निघाला. चालला. हे गाव सोडून चालला तो. आता तो दुसऱ्या गावी जाईल. तिथंही कुठं देवळात उतरेल, मग तिथून 3ऱ्या गावी जाईल. हल्ली नवं असं काही घडतच नाही, हेच खरं. ती आळसानं पावलं टाकीत त्याच्या मागं चालली. तिला कसलीच उत्सुकता नव्हती. नदीपर्यंत जाऊन तिथल्या एखाद्या कबारीत पडावं. तो नदीशी पोहोचला. त्यानं चपला काढल्या आणि धोतर वर घेतलं. मग खांद्यावरची पडशी सांभाळत तो नदी ओलांडू लागला. जिथून नदी ओलांडीत तिथं मांड्यांपर्यंत पाणी होतं. नदी काठावर उभी राहून ती त्याला ओलांडताना पाहू लागली. नदीतल्या तळाशी त्याची पावलं अडखळत होती. तळातल्या दगडांवर पाय घसरून त्याचा झोक जात होता. तो आता नदीच्या पात्राच्या जवळजवळ मध्याला पोहोचला. नदीच्या सगळ्या पात्रात तोच एकटा हलता प्राणी होता. त्याच्याकडे बघताना त्यामुळंच वेगळं वाटत होतं. पण जरा वेळानं नदी ओलांडून तो पलीकडं जाईल आणि पलीकडच्या झाडीत नाहीशी होईल. मग पुन्हा शांतता, पुन्हा जांभया, पुन्हा चुटक्या. एकदम ती दचकली. नदीच्या वरच्या पात्रातून कसला तरी आवाज आला. तिला खात्री वाटेना. हा आवाज तो असणं शक्य नाही. नदीचं पाणी मधून अवचित वाढतं. लहानसा लोंढा येतो. पण अगदी याच क्षणाला कसं घडेल हे? ती वर उडाली आणि नदीच्या वरच्या पात्राकडे गेली. होय, फार मोठा नव्हता, पण एक लोंढा वरून येत होता. ती धावत संन्याशाच्या डोक्यावर आली. पात्र फुगवीत येणारा तो लोंढा अजगरासारखा वळवळत येताना तिला दिसत होता. थोडासा फेसाळत, आवाज करत. पक्षी चमकून किनाऱ्याकडे उडत होते. उघड्या वाळवंटात एखादा सरडोका काठ गाठण्यासाठी धावत होता. तिनं संन्याशाकडे पाहिलं. त्याचीही नजर त्या आवाजाकडे गेली होती. लोंढा त्यानंही पाहिला होता. त्याची विस्तृत झेप पाहून तोही चमकला होता. हातातलं धोतर नि पडशी सांभाळत तो भरभर पुढे चालला होता. 100 हातांवर लोंढा आला. किनारा फक्त 15 हातांवर राहिला. संन्याशी आता धावू लागला. गाठेल का तो काठ? ती अगदी डोळे लावून पाहू लागली. त्यानं काठ घातला तर नवल नव्हतं. तसंच होणार, तसंच व्हायचं. लोढा गर्जत जवळ आला. तळापासूनचे गोटे वर उडवीत, बरोबर आणलेले ओंडके 5 वेळा फांद्या उधळीत. संन्याशानं काठ गाठायला आता फक्त 10 हात राहिले. घाबरलेल्या नजरेनं त्यानं लोंढ्याकडे पाहिलं आणि त्यानं काठाकडे शेवटची झेप घेतली. पण
पण त्यापूर्वीच लोंढ्यानं चित्त्याची उडी घेतली नी तो संन्याशाच्या अंगावर जाऊन कोसळला. लोंढा अडवण्यासाठी त्यानं हाताचे पंजे पुढे धरले तेव्हा ते दृश्य इतकं गमतीशीर दिसलं. ती हसली. लोंढ्याच्या एका फटक्यानं संन्याशाला उडवलं. त्याचं डोकं खाली झालं नी पाय वर झाले. पडशी दूर उडाली नी उसळ्या घेत वाहत जाऊ लागली. संन्याशी एक दोनदा वर उसळून आला. मध्येच त्याची वाहन उडालेली दिसली. मग त्याचा अस्ताव्यस्त देह पुढे फेकला गेला नी प्रवाहात नाहीसा झाला. ती एकदम ताठ झाली. तिचं एवढं स्वरूप एकदम बदललं. ती वाढू लागली. आपल्याच आवेशात तिनं उग्र रूप घेतलं. ती उंच झाली, आडवी झाली. तिनं रुद्राचं रूप घेतलं. तिचं डोकं उंच आकाशात गेलं. तिचे हातपाय नदीच्या पात्रावर मैल मैल पसरले. ती मोठ्यानं गरजून ओरडली, संन्याशाचा मृत्यू! नदी ओलांडीत असता संन्याशाचा मृत्यू! आपल्या आवाजाच्या गौरवात ती जरा थांबली. आपला दुमदुमून येणारा आवाज ऐकत थांबली. समाधानानं तिनं जरा डोळे मिटले. मग तिनं डोळे उघडले. केवढी गडबड झाली आहे तिला पाहायचं होतं. लोक चकित झाले आहेत, विस्मित झाले आहेत, धावत येत आहेत, अचंबा करत आहेत, एकमेकांना घाईघाईनं सांगत आहेत. पुरामध्ये संन्याशी बुडाला, बिचारा संन्याशी मेला. पण कुठंच काही गडबड दिसली नाही तिला. पुराचा लोंढा वाहून गेला होता. नदीचं पाणी सुद्धा बरंच संथ वाहू लागलं होतं. नदीच्या काठावर एकही माणूस नव्हता. पाण्याला आलेली बाई परत झाडीत नाहीशी झाली होती. कुणी बोलत नव्हतं. झालेल्या प्रकाराबद्दल कुणी कुणाला काही सांगत नव्हतं. ती चकितच झाली. तिनं पुन्हा गर्जना केली, एका सुशिक्षित संन्याशाचा मृत्यू! ती चहूकडे पाहू लागली. तिला वाटलं आता धावपळ झालीच पाहिजे. या पुराच्या लोंढ्यापेक्षा प्रचंड असा माणसांचा लोंढा धावत आला पाहिजे. एकमेकांना रेटीत, कॅमेरे सरसावीत, हात वहीत भरभर लिहीत. पण पुन्हा पाण्याच्या खळखळाटाखेरीज काहीच नव्हतं. काहीच हललं नाही. एक फालतू निळसर पक्षी नदीच्या पात्रावरून चिवचिवत गेला. तिला त्या पक्षाचा भयंकर संताप आला. तिनं जरा वाट पाहिली. मग तिला वाटलं आपण फारच भव्य रूप घेतलं. आपलं रूप दिसायलाही पंचाईत पडत असेल. आपला आवाज तिनं इतक्या उंचावरून जमिनीपर्यंत जातही नसे. तो वरच्यावर अंतराळात नाहीसा होत असेल. मग ती जरा लहान झाली. या उंचीवरून तिला नदी, देऊळ, झाड सगळं अगदी स्पष्ट दिसू लागलं. खरंच कुठेही माणसाची चाहूल नव्हती. तिचा आवाज जमिनीपर्यंत पोचलाच नव्हता. तिनं आता जोरानं गर्जना केली, नदी ओलांडत असता संन्याशी वाहून गेला. तिच्या आवाजानं झाडाची पानं हलली. डोंगराच्या भिंतीपर्यंत तिचा आवाज थरथरत गेला आणि परत आला. तिनं जरा वेळ वाट पाहिली. पाऊल वाटा अजून निर्मनुष्य होत्या. माणसाचा आवाजही कुठे येत नव्हता. तिचा आत्मविश्वास आता कमी झाला. आपल्याकडं जगानं धावत येऊन पाहावं हा तिचा आवेश उतरला. आपलं रुद्ररूप घेऊन उभं राहायचं बाकीचं आपोआप होतं. लोक धावत येतात, डोळे विस्फारून पाहतात. पण आता असं व्हायचं नाही हे तिला कळून चुकलं. ती अजून लहान झाली. आता काहीतरी वेगळं सांगायला पाहिजे. त्या शब्दांनी लोकांनी चमकून पाहिलं पाहिजे. नदीच्या उघड्या राहिलेल्या खडकावर ती उभी राहिली आणि ओरडली, एका महान संन्याशाला अपघात, हिमालयात जात असता मृत्यूने गाठलं. चिवचिव करीत पुन्हा तो निळा पक्षी परत आला. तिला अगदी राग आला. बाकी कुठं हालचाल झाली नाही तेव्हा ती पुन्हा ओरडली, बायकोच्या जाचानं संन्यास घेतला, संन्याशाची नदीच्या गळ्यात माळ. तिला ठाऊक होतं की साधं सोपं सरळ असं लोकांना आवडत नाही. भयंकर विकृत असेल तेच लोकांना आवडतं. हा तिचा अनुभव फार जुना होता. पण आपला हा नवा प्रयत्न नीट साधला नाही असं तिला वाटलं. ती ओरडली, खुनी संन्यासाचा मृत्यू, गुन्हेगारानं घेतलेलं संन्यासाचं सोंग. हे पुष्कळ बरं जमलं. ती पुन्हा ती वाक्य ओरडू लागली, खुनी संन्यासाचा मृत्यू, गुन्हेगाराने घेतलेले संन्यासाचे सोंग. आणि पुन्हा ती माणसाच्या पावलांची वाट पाहू लागली. काही वेळ वाट पाहून तिनं आणखी नमायचं ठरवलं. ती आणखी लहान झाली. आता तिला नदीचं पात्र अगदी जवळ स्पष्ट दिसू लागलं. उघडे कातळ आता झाकून गेले होते. पात्र भरलं होतं आणि कुठे कुठं खळखळत होतं.
जिथं तो संन्याशी बुडाला तिकडे तिनं पाहिलं. ती एकदम दचकली. तिथं आता काही नव्हतं. कसलीही खूण नव्हती. त्याची पडशी नव्हती, चपला नव्हत्या, कपडा नव्हता. देवळात बसून तो लिहित असलेली वहीही नव्हती. तो बुडत असताना दुभंगलेलं पाणी आता सांडलं गेलं होतं. आणि ती वही असती तर? त्याच्या लिहिण्याचं मोल उशिरा समजलं. आता ती आल्या गेलेला काय दाखवणार? इथून कुणी गेलं तर काय बघणार? ती धावतच देवळात गेली. तिथं तरी काही राहिलं असेल, काही कागद, काही खूण, काही विसरलेली वस्तू. पण तिथं सुद्धा चूल सुद्धा पेटलेली नव्हती. धुनी नव्हती, पांढरी राख नव्हती. तिथं फक्त देवापुढची घंटा जरा हेलकावत होती. ती परत नदीकडे वळली. इतक्यात देवळाच्या मागून करकर वाहना वाजल्या. शेतकऱ्याच्या पायातल्या वाहना तिनं तेव्हाच ओळखल्या. वाहना देवळासमोर थांबल्या. एकदा घंटी वाजली, पुन्हा त्या वाहण्या करकरत नदीकडे आल्या. तो शेतकरीच होता. तो नदीकडे वळताच ती तल्लख होऊन त्याच्या मागं निघाली. शेतकरी नदीपर्यंत आला आणि थबकला. नदीचं पाणी पाहून तो काहीसा चकित झालेला दिसला. मग लगबगीनं तो वळला. तिला कळलं की त्यानं फक्त नदीला आलेलं पाणीच पाहिलं. इथं एक संन्याशी बुडला हे त्याला कळलं नव्हतं. तो परत येऊन फक्त या पाण्याबद्दल सांगेल. दरवर्षी या छोट्या नदीला एक दोनदा पाणी येऊन जातंच. जरा लोक बोलतात, इथं येतात, मी परत जातात. ती मोठ्यानं ओरडली, मागं वळ, नीट पहा. तू पाहत होतास तिथंच तो संन्याशी बुडला आहे. त्यानं आत्महत्या केलीये. त्यानं बायकोला टाकलं होतं. तो गुन्हेगार होता. त्याच्या बडशीत 4 पुस्तकं होती. तो हिमालयात चालला होता. ती आवर्जून बोलत त्याच्या मागं जात होती. पण शेतकऱ्याला ते ऐकू येत नव्हतं. तो करकर वाहना वाजवीत झपझप चालत होता. तो घाईत होता. थकून ती उभी राहिली. त्या वाटेवरच उभी राहिली. 2 तास, 10 तास, 10 दिवस, 10 वर्ष. किती उभं राहावं लागलं तरी राहायचं या निश्चयानं ती उभी राहिली. कोणीतरी इकडून येईल, कोणीतरी आपलं ऐकेल या आशेनं. पुन्हा उद्या नवीन कथेसह भेटूयात. बाय.